ही आहे पॅटी पॅन स्क्वॅश. याचा खालचा जो थोडासा गोलसर भाग आहे तो चिरून घेते म्हणजे तो सपाट होईल. वरचा जो देठाकडचा भाग आहे तो थोडासा जास्त चिरून घ्यायचा म्हणजे मग चमचा आतमध्ये घालून आपल्याला गर काढायला थोडं सोपं जातं. दोन्हीमधला गर काढून घेतला आहे. देठं बाजूला तशीच ठेवून दिली आहेत. आता याला थोडंसं तेल लावायचं आहे आतमधनं आणि बाहेरून. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, मिरपूड घालायची. आता आपल्याला ज्या भाज्या यात घालायला आवडतील भाजून खायला त्या कुठल्याही भाज्या आपण घालू शकतो. मी टोमॅटो आणि मशरूम्स घालते आहे. या ताज्या एदामामे आहेत, उकडवून घातल्या आहेत. वरून पुन्हा एकदा थोडीशी मिरपूड आणि जी देठं आपण काढून ठेवलेली होती ती झाकण म्हणून यावर ठेवायची. बेकिंग ट्रेमध्ये बेकिंग शीट घालून ठेवलं आहे. आता याबरोबर मशरूम्स, थोडीशी झुकिनी, थोडंसं मीठ आणि मिरपूड घालते आहे. तुम्ही तेल किंवा इतर मसालेसुद्धा घालू शकता. ॲस्पॅरेगस ठेवते आहे, थोडंसं त्यावर मीठ भुरभुरायचं. चेरी टोमॅटोज पण ठेवते आहे. सुरीनं थोडेसे टोचून घ्यायचे म्हणजे ते भाजताना फुटत नाहीत आणि आतपर्यंत उष्णता जाते. ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा 220 डिग्री सेल्सिअसमध्ये. 40 मिनिटं ह्या भाज्या छान भाजून घ्यायच्या. 40 मिनिटं झाली आहेत. आता मी ओव्हनमधनं ट्रे बाहेर काढला आहे. आता भाज्या नीट शिजल्यात का एकदा बघते आहे. प्रत्येकाच्या ओव्हनमध्ये 40 मिनटंच लागतील असं नाही आहे. जर का भाज्या नीट खमंग भाजल्या गेलेल्या नाही आहेत असं जर का वाटलं तर अजून 10 मिनिटं तुम्ही ओव्हनमध्ये बेक करू शकता. ही छान बेक झाली आहे आतपर्यंत, सहज तुटली जाते आहे. भरपूर फायबर आणि प्रथिनं असलेली ही डिश.